श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमद भागवत कथामृत भाग 28. अध्याय 74. भगवान कृष्णांची अग्रपूजा आणि शिशुपालाचा वध. जरासंघाच्या वधामुळे राजसूय यज्ञ करण्यास जी मोठी अडचण होती तिची निवृत्ती झाली होती. युधिष्ठिर महाराजांनी श्रीकृष्णाची अत्यंत श्रद्धाभावाने स्तुती केली. राजसूय यज्ञ करण्यापूर्वी कोणाची अग्रपूजा करायची हा प्रश्न सभेपुढे पडला असताना जरासंघ पुत्र सहदेवाने भगवंतांच्या दिव्य गुणांची चर्चा करून त्यांनाच अग्रपूजेचा सन्मान प्रदान करावा असा प्रस्ताव मांडला आणि तो सभेमधील सर्व सभासदांनी एकमुखाने मान्य केला. यज्ञाची योग्य वेळा येताच भगवान श्रीकृष्णांच्या अनुमतीने यज्ञकर्मात निपुण वेदवती ब्राह्मणांना ऋत्विज, आचार्य आदींच्या रूपात मान्य केले. यामध्ये व्यासदेव, भारद्वाज, गौतम, असित, वशिष्ठ, च्यवन आदी ऋषींची नियुक्ती केली होती. याशिवाय धर्मराजाने द्रोणाचार्य, भीष्म पितामहा, कृपाचार्य, धृतराष्ट्र, दुर्योधन आदींना या यज्ञ उत्सवासाठी आमंत्रित केले होते. याशिवाय या यज्ञासाठी ब्रह्मदेव, महादेव, इंद्रादी लोकपाल यज्ञस्थानी जमले होते. धर्मराज युधिष्ठिराने ब्राह्मणांची आज्ञा आणि सभासदांचे मनोगत जाणून मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची पूजा केली. आपली पत्नी, बंधू, मंत्री आणि कुटुंबियासह त्यांनी अत्यंत श्रद्धाभावाने भगवंतांचे चरणकमल धुतले आणि ते लोकपावन जल आपल्या शिरावर धारण केले. त्यांनी भगवंतांना पिवळे रेशमी वस्त्र आणि बहुमूल्य आभूषणे समर्पित केली. त्यावेळी युधिष्ठिराचे नेत्र आनंदाश्रूंनी एवढे भरले होते की ते भगवंतांना स्पष्टपणे पाहू शकत नव्हते. अशा प्रकारे पूजित भगवंतांना पाहून सभेतील समस्त जनसमुदाय नमो नमः नमो नमः, जय 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 श्रीकृष्ण, जय जय श्रीकृष्ण असा जय जयकार करू लागले आणि भगवंतांना नमस्कार करू लागले. त्यावेळी आकाशातून आपोआप पुष्पवृष्टी होऊ लागली. यावेळी आपल्या आसनावर बसलेला शिशुपाल हे सर्व दृश्य पाहून अत्यंत क्रोधित झाला आणि आपल्या आसनावरून उभा राहून त्या भरलेल्या सभेत हातवारे करीत श्रीकृष्णाबद्दल अपशब्द बोलू लागला. तो म्हणाला, या सभेमध्ये अनेक महान तपस्वी, विद्वान, व्रतधारी, परमज्ञानी, ब्रह्मनिष्ठ पुरुष उपस्थित आहेत. त्यांना सोडून सहदेवासारख्या अल्पवयीन मुलाच्या प्रस्तावाला आपण का मान्यता देता? हा कुलकलंक ग्वाला अग्रपूजेचा कसा मानकरी होऊ शकतो? काक कधी यज्ञाच्या पुरोडाशाचा अधिकारी होऊ शकतो का? याचा कोणता वर्ण आहे ना आश्रम, याचे कुल सुद्धा उच्च नाही. समस्त धर्मापासून हा बाहेर आहे. राजा ययातीने याच्या वंशाला शाप दिलेला आहे. अशा प्रकारे शिशुपालाने भगवंतांचे अनेक अपराध केले. श्रीकृष्ण त्याचे 100 अपराध होईपर्यंत शांत होते, कारण त्यांनी शिशुपालाच्या मातेस तसे वचन दिले होते. परंतु शिशुपाल ज्यावेळी मर्यादा सोडून अपशब्द बोलू लागला तेव्हा भगवंतांना नाईलाजाने 100 अपराध झाल्यानंतर सुदर्शन चक्र चालवावे लागले. त्या चक्राने भगवंतांची निंदा करणारे ते शिर धडावेगळे केले. शिशुपालाच्या शरीरातून एक ज्योती निघाली आणि भगवंतामध्ये विलीन झाली. शिशुपालाच्या 3 जन्मात हिरण्याक्ष, रावण आणि शिशुपाल सतत वैरभाव तेवत होता, त्यामुळे त्याला सद्गती मिळाली. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ पूर्ण केला आणि आपल्या आप्तेष्ठांच्या आग्रहामुळे इंद्रप्रस्थी कित्येक महिने राहिले. त्यानंतर युधिष्ठिराची अनुमती घेऊन आपल्या मंत्रीगण आणि परिवारासह द्वारकापुरी परत आले. येथे अध्याय 74 संपन्न झाला. अध्याय 75. राजसूय यज्ञाची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, तुझे आजोबा मोठे महात्मा होते. त्यांच्या प्रेमबंधनाने बांधून सर्व बंधू बांधवांनी राजसूय यज्ञात विभिन्न सेवा कार्य स्वीकारले होते. भीमसेन भोजनालयाची व्यवस्था पाहत होता. दुर्योधन कोषाध्यक्ष होता. सहदेव पाहुण्यांच्या सत्काराचे काम पाहत होता.
अर्जुन गुरुजनांच्या सेवा शुश्रूषेची व्यवस्था पाहत होता. द्रौपदी भोजन वाढण्याची व्यवस्था पाहत होती. भगवान श्रीकृष्ण आलेल्या अतिथींचे चरण प्रक्षालनाचे कार्य करीत होते. अशा प्रकारे अनेकांच्या सहकार्याने राजसूय यज्ञ संपन्न झाला. या यज्ञाचा उत्सव आणि युधिष्ठिराचे ऐश्वर्य पाहून सर्वांना आनंद झाला होता. परंतु केवळ दुर्योधन असा होता ज्याचे हृदय ईर्ष्येने जळत होते. पांडवांसाठी मय नावाच्या दानवाने एक दिव्य महाल बनविला होता. एके दिवशी राजाधिराज महाराज युधिष्ठिर आपले बंधू बांधव आणि भगवान श्रीकृष्णांसह सिंहासनावर इंद्राप्रमाणे बसले होते. त्यावेळी त्यांची भोगसामुग्री राज्यलक्ष्मी ब्रह्मदेवांच्या ऐश्वर्या समान होती. त्याचवेळी अभिमानी दुर्योधन आपल्या दुःशासन आदी भावंडासह त्या महालात आला. तो क्रोधाने द्वारपालांना हिणवितच होता. त्या सभेमध्ये मय दानवाने अशी माया केली होती की ज्या ठिकाणी पाणी आहे असे वाटे तेथे पाणी नसून फरशी असे, आणि ज्या ठिकाणी फरशी असल्यासारखे वाटे तेथे पाणी असे, आणि कपडे ओले होत. त्या दिवशी तसेच झाले. दुर्योधनास ज्या ठिकाणी पाणी आहे असे वाटून त्याने आपले वस्त्र वर केले तेथे फरशीच होती. ज्या ठिकाणी त्याला फरशी आहे असे वाटले आणि तो वेगाने चालला तेथे पाणी होते आणि त्या पाण्यात तो सपाट पडला. त्याला पडताना पाहून भीमसेन आणि अन्य राण्या आपले हसू रोखू शकल्या नाहीत. ते पाहून दुर्योधन अत्यंत लज्जित झाला. त्याचा रोम रोम क्रोधाने पेटला होता. तो काही न बोलता चुपचाप हस्तिनापुरी निघून गेला. ही घटना पाहून सत्पुरुषांमध्ये मात्र शंकेची पाल चुकली आणि युधिष्ठिराचे मन सुद्धा खिन्न झाले. येथे अध्याय 75 संपन्न झाला. अध्याय 76. शाल्व राजाशी यादवांचे युद्ध. श्री शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, शाल्व शिशुपालाचा सखा होता. रुक्मिणीच्या लग्नप्रसंगी वरातीमध्ये शिशुपालाकडून तो आला होता. त्यावेळी यदुवंशीयाने युद्धात जरासंघ आदी राजांच्या बरोबर शाल्वास सुद्धा जिंकले होते. त्यावेळी समस्त राजांच्या समक्ष शाल्वाने यदुवंश संपूर्णपणे नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली होती. या मूर्ख राजाने अशी प्रतिज्ञा करून देवाधिदेव महादेव यांची तपस्या करण्यास प्रारंभ केला. त्याने अतिशय घोर तपस्या केल्यानंतर महादेव प्रसन्न झाले. त्यांनी शाल्वास एक वर मागण्यास सांगितले. त्यावेळी शाल्व म्हणाला, हे देवाधिदेवा महादेवा, मला असे एक विमान द्यावे जे देवता, यक्ष, किन्नर, राक्षस यांच्याकडून तोडले जाऊ नये. जेथे इच्छा असेल तेथे ते नेता यावे. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले. त्यानंतर मय दानवाने भगवान शंकरांच्या आदेशानुसार लोखंडाचे सौभ नावाचे एक विमान करून दिले. हे विमान इतके अंधकारमय होते की त्याला पाहणे अथवा पकडणे अत्यंत कठीण होते. शाल्वाने हे विमान प्राप्त करून द्वारकेवर एक भली मोठी सेना घेऊन चढाई केली. द्वारकेस चारी बाजूने वेढा दिला होता. त्याची ती अजस्त्र सेना द्वारकेतील सुंदर सुंदर उद्याने, उपवने यांचा नाश करू लागली. त्याच्या विमानातून तो निष्पाप जनतेवर शस्त्रास्त्रांची झड करू लागला. त्यामुळे जनता त्रस्त होऊन गेली. प्रद्युम्नाने सर्व जनतेस धीर दिला आणि घाबरू नका, मी त्या दानवाचा निपात करतो असे आश्वासन दिले. तो रथ घेऊन शस्त्रास्त्रासह चिलखत घालून युद्धस्थळी आला. त्याचे बंधू सांब, सात्यकी, चारुदेष्ण तसेच ज्येष्ठ वीर अक्रूर, कृतवर्मा, भानुविंद, गद, चारण अनेक वीर शस्त्रास्त्रे घेऊन निघाले. शाल्वसेनेचे आणि यदुवंशीयांचे घनघोर युद्ध झाले. प्रद्युम्नाने आपल्या अतुल पराक्रमाचे प्रदर्शन केले. शाल्वाची सेना यदुवंशीयांच्या समोर टिकाव धरू शकली नाही. त्याची बहुसंख्य सेना या युद्धात कामास आली. यावेळी श्रीकृष्ण इंद्रप्रस्थी होते. नुकताच राजसूय यज्ञ संपन्न झाला होता. श्रीकृष्णास तेथे काही अपशकुनांचा अनुभव येऊ लागला होता. त्यामुळे ते लवकरच इंद्रप्रस्थाहून द्वारकेस जाण्यास निघाले. द्वारकेस येताच त्यांना शाल्वाच्या चढाईची वार्ता कळाली. ते आपल्या सारथ्यास म्हणाले, दारुका, आपण सरळ शाल्वाकडे जाऊ. तेथे आपला रथ घेऊन चल. शाल्वाच्या सेनेने श्रीकृष्णांनी युद्धभूमीत प्रवेश करताच त्यांना ओळखले. आतापर्यंत शाल्वाची बरीच मोठी सेना नष्ट झाली होती. शाल्वाने श्रीकृष्णांना पाहताच त्यांच्या सारथ्याच्या दिशेने फार मोठी शक्ती पाठविली. तिच्या प्रकाशात 10 दिशा चमकू लागल्या. श्रीकृष्णांनी
आपल्या एका बाणाने त्या शक्तीचे तुकडे तुकडे करून टाकले. शाल्वाने भगवंतांच्या डाव्या हातावरील धनुष्य आपल्या बाणाने खाली पाडले. ही एक अद्भुत घटना होती. ज्यावेळी शाल्व मनात येईल ते बोलू लागला त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, अरे मंदबुद्धी, वीर लोक नुसत्या वल्गना करीत नाहीत, आपल्या शौर्याचे प्रदर्शन करतात. असे म्हणून त्यांनी आपल्या अतिवेगवान आणि भयंकर गदेने शाल्वावर प्रहार केला. त्या प्रहाराने तो रक्त ओकू लागला, परंतु तत्काळ अदृश्य झाला. परंतु थोड्याच वेळात शाल्व वसुदेवा समान एक माया रचित मनुष्यास घेऊन आला आणि भगवंतांना म्हणू लागला, हे बघ, तुझ्या पित्याचा वध मी तुझ्या डोळ्यासमोर करतो, सामर्थ्य असेल तर वाचव त्यांना. असे म्हणून त्याने त्या मायावी पुरुषाचा शिरच्छेद केला आणि स्वतः विमानात जाऊन बसला. त्याला हे माहीत नव्हते की मायापतीवर त्याची खोटी माया काय असर करू शकेल. श्रीकृष्णांनी आपल्या गदेने त्याच्या विमानावर प्रहार केले, त्यामुळे ते तुटून समुद्रात जाऊन पडले. त्यावेळी शाल्वाने विमानाच्या बाहेर उडी मारली आणि पुन्हा श्रीकृष्णावर चाल करून आला. यावेळी भगवंतांनी आपल्या भाल्याने त्याचे दोन्ही हात तोडून टाकले आणि सुदर्शन चक्राने शाल्वाचा शिरच्छेद केला. यावेळी देवांनी आकाशातून दुंदुभी वाजविल्या आणि पुष्पवृष्टी केली. येथे अध्याय 76 संपन्न झाला. अध्याय 77 दंतवक्र आणि विदुरथाचा उद्धार. तीर्थयात्रेत बलरामांकडून सुत महाराजांची हत्या. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, शिशुपाल, शाल्व आणि पौंड्रक यांच्या वधानंतर त्यांच्या मित्रत्वाचे ऋण चुकविण्यासाठी मूर्ख दंतवक्र एकटाच चालत युद्धभूमीमध्ये आला. तो क्रोधाने लाल पिवळा होत होता. त्याच्या हातात एक गदा होती, परंतु तो इतका शक्तिशाली होता की त्याच्या पायाच्या जमिनीवर मारण्याने पृथ्वी हलत होती. भगवंतांनी ज्यावेळी तो येत असलेले पाहिले त्यावेळी ते हातात गदा घेऊन चटकन रथातून उतरले. त्याच वेळी दंतवक्र भगवंतांच्या समोरच आला. तो गर्वाने मस्त होऊन म्हणाला, अरे कृष्णा, सुदैवाने तू आज माझ्या समोर आलास. तू माझ्या मामाचा मुलगा आहेस म्हणून मी तुला मारू इच्छित नाही, परंतु माझ्या मित्रांना तू मारून टाकलेस आणि आता माझ्या समोर चाल करून येत आहेस, म्हणून आज माझ्या गदेने तुला चूरचूर करून टाकीन. दंतवक्राने भगवंतांच्या मस्तकावर आपल्या गदेने प्रहार केला, परंतु त्या प्रहाराने भगवंतांना काहीच झाले नाही. भगवंतांनी आपली भली मोठी गदा घेऊन दंतवक्राच्या छातीवर प्रहार केला. त्या प्रहाराने दंतवक्राचे हृदय फाटले आणि तो रक्त ओकू लागला. थोड्याच वेळात तो गतप्राण झाला. त्याच्या शरीरातून एक ज्योती निघाली आणि ती श्रीकृष्णांमध्ये विलीन झाली. दंतवक्राचा भाऊ विदुरथ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे अत्यंत क्रोधित होऊन तलवार घेऊन आणि ढाल घेऊन श्रीकृष्णावर चाल करून आला. ज्यावेळी भगवंतांनी पाहिले की विदुरथ मारण्यासाठी येत आहे त्यावेळी त्यांनी आपले दिव्य चक्र विदुरथावर सोडले. त्या चक्राने विदुरथाचे शिर धडापासून वेगळे केले. अशा प्रकारे भगवंतांनी शाल्व, त्याचे विमान, सौभ, दंतवक्र आणि त्याचा बंधू विदुरथ याचा वध करून भूभार हलका केला होता. भगवंतांनी विजय मिळवून द्वारकेत प्रवेश करतात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत मोठे मोठे ऋषी, मुनी, सिद्ध, गंधर्व, विद्याधर यांच्या अद्भुत कथा यशाचे गायन करू लागले. एकदा बलरामांनी ऐकले होते की दुर्योधनादी कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध होणार आहे आणि त्याची तयारी चालू आहे. हे ऐकताच त्यांना अतिशय वाईट वाटले. त्यांना कोणाचाच पक्ष घेऊन युद्ध करणे पसंत नव्हते. यासाठी त्यांनी तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने द्वारकेतून काढता पाय घेतला. तेथून ते प्रभास क्षेत्री गेले. तेथे स्नान, दान, तर्पण आदी करून काही ब्राह्मणासह ज्या ठिकाणून सरस्वती नदीचा उगम होतो तेथे जाण्यास निघाले. त्यांनी क्रमशः पृथदक, बिंदुसर, त्रिकूप, सुदर्शन तीर्थ, विशाल तीर्थ, ब्रह्मतीर्थ, चक्रतीर्थ, सरस्वती तीर्थ या तीर्थांचे दर्शन, स्नान, दान, तर्पण आदी करून गंगा तटीचे मुख्य तीर्थांचे दर्शन घेऊन निमिषारण्यात आले. यावेळी तेथे मोठे मोठे ऋषी, मुनी सत्संग रूप महान सत्र चालवित होते. बलरामांचे तेथे आगमन होताच सर्व ऋषीमुनींनी त्यांचे यथायोग्य स्वागत केले. त्यांची विधीपूर्वक पाद्यपूजा केली. परंतु व्यासपीठावर विराजमान व्यासमुनींचे शिष्य रोमहर्षण महाराजांनी बलरामांचा आदर सत्कार केला नाही. ते आपल्या जागेवरून उठले सुद्धा नाहीत. वास्तविक पाहता रोमहर्षण हे सूत जातीत जन्म घेऊनही ब्राह्मणांच्या पेक्षा उच्च स्थानावर बसले होते.
याचा बलरामांना अतिशय क्रोध आला होता आणि त्यांनी आपल्या हातातील कुशाच्या टोकाने त्यांच्यावर प्रहार केला. त्या प्रहाराने रोमहर्षण त्वरित मरण पावले. या घटनेने सर्व ऋषी मुनी अत्यंत शोकाकुल झाले. ते बलरामांना म्हणाले, प्रभो, आपण हा फार मोठा अधर्म केला. सुत महाराजांना आम्हीच ब्राह्मणोचित आसनावर बसविले होते आणि त्यांना हे सत्र संपेपर्यंत शारीरिक कष्टरहित आयु प्रदान केली होती. आपण अजाणतेपणे असे कार्य केले आहे जे ब्रह्महत्ये समान आहे. आपण स्वयं या ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त कराल तर लोकांना सुद्धा शिकवण मिळेल. बलराम म्हणाले, मी या ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त नक्की करीन. ऋषी म्हणाले, भगवन, तुम्ही असा उपाय करा ज्याच्या योगाने आपले शस्त्र पराक्रम आणि यांचा मृत्यू व्यर्थ होणार नाही. आम्ही जे वरदान दिले आहे ते सुद्धा सत्य व्हावे. भगवान बलराम म्हणाले, हे ऋषींनो, वेदांचे असे सांगणे आहे की आत्माच पुत्र रूपाने जन्म घेतो. यासाठी रोमहर्षांच्या स्थानी त्यांचा पुत्र आपणास पुराणातील कथा सांगेल. त्याला मी दीर्घायू, इंद्रिय शक्ती आणि बळ देतो. बलराम पुढे म्हणाले, माझ्या हातून अनावधानाने जो अपराध घडला आहे त्याचे आपण जे सांगाल ते प्रायश्चित्त घेण्यास मी तयार आहे. ऋषीगण म्हणाले, प्रभो, इल्वलाचा पुत्र बल्वल नावाचा एक भयंकर दानव आहे. तो प्रत्येक यज्ञ सत्राच्या वेळीच येथे येतो आणि रक्त, विष्ठा, मूत्र आदी मांसाच्या तुकड्यांची वर्षा करून यज्ञसत्र दूषित करून टाकतो. तुम्ही या दानवाचा वध करावा. हीच आमच्यासाठी फार मोठी सेवा होईल. यानंतर एकाग्र चित्ताने तीर्थयात्रेमध्ये स्नान करून 1 वर्षापर्यंत भारतभर विचरण करावे. याने तुमची शुद्धी होईल. येथे अध्याय 78 संपन्न झाला. अध्याय 79 बलवलाचा उद्धार आणि बलरामांची तीर्थयात्रा. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, बलराम नैमिषारण्यात असताना यज्ञ करण्याचा दिवस आला. त्यावेळी मोठे वादळ सुटले. सगळीकडे धूळ पसरली. चोहीकडून दुर्गंध येऊ लागला. याच वेळी राक्षस बलवलाने यज्ञकुंडावर मलमूत्र आदी अपवित्र वस्तूंची वर्षा करण्यास सुरुवात केली. यानंतर तो अजस्त्र दानव हातात त्रिशूल घेऊन प्रकट झाला. त्याची काया पर्वताप्रमाणे विशाल होती. त्याचे केस आणि दाढीमिशा तापविलेल्या तांब्याप्रमाणे लाल होत्या. त्याला पाहताच बलरामांनी आपल्या मुसळाचे ध्यान केले. त्यावेळी त्यांची दोन्ही शस्त्रे हल आणि मुसळ प्रकट झाले. बलरामांनी आकाशात विचरण करणाऱ्या बलवलाला खाली ओढले आणि क्रोधाने त्या असुराच्या मस्तकावर मुसळाने जोरदार प्रहार केला. तो प्रहार एवढा भयंकर होता की तो असुर तेथेच रक्त ओकून गतप्राण झाला. त्या अतिविशाल राक्षसाचा अंत झाल्याने सर्व ऋषीगण अत्यंत आनंदित झाले. त्यांनी बलरामांना सुंदर वस्त्रे, आभूषणे दिली आणि यथाविधी पूजा करून स्तुती केली. यानंतर बलराम ब्राह्मणांसह पुढील यात्रेस निघाले. संपूर्ण उत्तर भारत आणि दक्षिण भारताची यात्रा करून ते द्वारकेस परत आले. येथे महाराज उग्रसेन आदी महान लोकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. काही काळानंतर ते आपली पत्नी रेवतीसह पुन्हा एकदा नैमिषारण्यात गेले. तेथे त्यांनी अनेक यज्ञ केले. हे सर्व यज्ञ लोकसंग्रहासाठीच होते. त्यांनी तेथील ऋषी मुनींना विशुद्ध तत्वज्ञानाचा उपदेश केला. शुकदेव परीक्षिताला म्हणाले, राजन, जो पुरुष अनंत, सर्वव्यापक, अद्भुत कर्मा श्री बलरामांच्या चरित्राचे प्रातःकाल आणि सायंकाळ स्मरण करतो तो भगवंताचा अत्यंत प्रिय होतो. येथे अध्याय 79 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.